अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यात संघर्ष अधिक तीव्र होत आहे. एका बाजूला काही समाजांकडून अ, ब, क, ड पद्धतीने उपवर्गीकरण करण्याची मागणी होत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेने मात्र राष्ट्रीय जातीय जनगणनेनंतरच उपवर्गीकरण करण्याची ठाम भूमिका घेतलीय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सन्मान नेते रामदासजी आठवले साहेब या पक्षाच्या वतीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा आयोजित अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण जातीय जनगणनेनुसार करावे या मागणीसाठी दिनांक 27 जुलै 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कलेक्टर कचेरी ते कलेक्टर कचेरी असा मोठा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या मोर्चामध्ये केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी अगोदरच भूमिका घेतलेली आहे की उपवर्गीकरणासंदर्भात आता 2027ला जी जातीय जनगणना होणार आहे ती झाल्यानंतरच उपवर्गीकरण करावं असं पक्षाची भूमिका आहे. परत या संदर्भात फेसबुक, व्हॉट्सअप याच्यामध्ये उलट्या सुलट्या ज्या पोस्ट पडत आहेत त्याच्यावर देखील बंदी घालण्यात यावी. तसेच आता जी पावसाळी अधिवेशनामध्ये देखील प्रचंड मोठा मोर्चा झाला, विधानसभेत चर्चाही झाली होती. तरी सुद्धा बदर समिती जी न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल अजून प्रसिद्ध झाले नाहीये, अजून तो अहवाल जनतेपर्यंत आले नाही. परंतु तरी सुद्धा धुसफूस ही महाराष्ट्रामध्ये 29 जमातीच्या जातीमध्ये सुरू आहे. म्हणून 29 जमातीवर अन्याय होऊ नये, ते एक संघ राहावा यासाठी प्रत्येक जातीला न्याय मिळावा यासाठी पक्षाने घेतलेली भूमिका आहे की जोपर्यंत जातीय जनगणना होणार नाही तोपर्यंत हे उपवर्गीकरण जाहीर करू नये अशा पद्धतीची विनंती आम्ही केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आम्ही करत आहोत. आणि 27चा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मोर्चाचं एकाच वेळेस आयोजन करण्यात आलेलं आहे. तो मोर्चा 27 तारखेला सोमवारी जुलैला होणार आहे. सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सर्व जाती धर्माच्या 59 जातीतल्या प्रत्येक जमातीतल्या लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा आमचं आव्हान आहे की जो जातीत वाद निर्माण होऊ नये, तेढ निर्माण होऊ नये, या संदर्भातच उपवर्गीकरणाचा निर्णय हा जनगणनेनंतर घ्यावा अशी विनंती. धन्यवाद. जनगणनेतील अचूक आकडेवारीशिवाय निर्णय घेतल्यास समाजात फूट पडून काही घटकांवर अन्याय होऊ शकतो असा पक्षाचा दावा आहे. या मागणीसाठी 27 जुलै रोजी पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे.